जसं की तुम्हाला माहितीच आहे सध्या शेतकरी ओळख क्रमांक नोंदणीचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय जोरामध्ये चालू आहे. जवळ-जवळ महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत 75 लाख शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक नोंदणीचं काम केलेलं आहे व शेतकरी ह्याचा बऱ्यापैकी लाभ पण घेत आहेत. पण बरेच शेतकऱ्यांना याची नोंदणी करताना काही समस्या येत आहेत, काही अडचणी येत आहेत किंवा त्यांच्या काही शंका आहेत. काही शेतकऱ्यांचं शेतकरी ओळख क्रमांक नोंदण्याचं काम आणखी पूर्ण झालेलं नाही किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांना काही ना काही समस्या आहेत व ते अशा समस्याचं समाधान कुठे ना कुठे शोधत आहेत. तर आज मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अशा शेतकऱ्यांच्या असंख्य शंका व त्यांचं समाधान आपण घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांची समस्या आहे की काही शेतकऱ्यांची जमीन ही 2 गावामध्ये, 2 तालुक्यामध्ये किंवा 2 जिल्ह्यामध्ये असते. तर त्यांनी नोंदणी करतेवेळी दोन्ही जिल्ह्यामध्ये, दोन्ही गावामध्ये वेगवेगळी नोंदणी करायची का? तर याबाबत त्यांचा संभ्रम जो होता, तर त्याचं उत्तर असं आहे, की जेव्हा तुम्ही कोणत्याही पहिल्या गावामध्ये नोंदणी करायला जाल, तेव्हाच तुम्ही इतर गावामध्ये, इतर तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये असणारे तुम्ही तुमच्या शेतीची नोंदणी तिथे करायची आहे. तसेच त्यांना अशी शंका आहे, की ज्यांची यापूर्वीच नोंदणी झालेली आहे, पण त्यांना इतर गावामध्ये असणारी त्यांची शेतजमीन त्यांना शेतकरी ओळख क्रमांकाशी जोडायची आहे का नाही आहे? किंवा त्या गावामध्ये गेले असता त्यांना जोडता येत नाही आहे, तर याच्यावर काय पर्याय आहे? तर याबाबत लवकरच एक अपडेट नावाचं एक बटन येणार आहे व अपडेट नावाच्या या बटनानंतर ते त्यांची उर्वरित शेती पण इथे जोडू शकतायत. तसेच काही शेतकऱ्यांची 1-2 महिन्यापूर्वी खरेदी-विक्री किंवा वारस नोंदणी त्यांचे नाव तिथे आले असेल, तर त्यांना ॲग्रीस्टॅग करताना तिथे नाव त्यांना उपलब्ध होत नाही आहे. तर ही समस्या त्यांची लवकरच सॉल्व्ह होणार आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांना अशी समस्या आहे, की लग्नानंतरचं नाव, लग्नाआधीचं नाव जर याच्यामध्ये तफावत असेल, तर ते नोंदणी करू शकतात का? जरी त्यांचा नेम मॅच स्कोर हा 0 येत असेल, तरी त्यांची नोंदणी होणार आहे व 0 नेम मॅच स्कोर आल्यानंतर ही नोंदणी गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार साहेबांकडे जाणार आहे व त्यांना तशाप्रमाणे शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर तुमच्याही काही आणखीन शंका, समस्या असतील, तर कृपया आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कळवाव्या. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटनवर क्लिक करा. अशाच नवीन माहितीसाठी धन्यवाद.